नमस्कार, माझं नाव आहे वल्लरी आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे आभा फॅशन। आणि तुम्ही गेले काही दिवस माझे व्हिडिओज रेग्युलरली बघताय। वेगवेगळ्या साड्यांचे व्हिडिओज असतात आणि आज मी काही आत्ता तुम्हाला कुठलीही साडी दाखवणार नाहीये, पण त्याऐवजी मी तुम्हाला थोडंसं माझ्या बिझनेसबद्दल सांगणार आहे। माझ्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली किंवा माझ्या व्यवसायाचं स्वरूप कसं आहे त्याबद्दल सांगणार आहे। तर बेसिकली माझ्या या आभा फॅशन व्यवसायाची सुरुवात झाली 2016 साली, म्हणजे जिथे मी साड्या आणि ड्रेसेस विकायला सुरुवात केली। आणि ती जेव्हा सुरुवात केली मी तेव्हा ती एक्सक्लुसिव्हली ऑनलाईन होतं, म्हणजे जिकडे डीलरकडून वेगवेगळे फोटोज यायचे ते मी कस्टमर्सना दाखवायचे आणि त्या फोटोजवर बेस्ड कस्टमर्स माझ्याकडून खरेदी करायचे। सुरुवातीच्या काळात सगळ्याच साड्या ड्रेसेस वगैरे मी माझ्याकडे स्वतःकडे मागवायचे, चेक करायचे आणि नंतरच त्या डीलर कस्टमर्सना पाठवायचे। हळूहळू काय झालं की डीलर्स बरोबर रिलेशनशिप्स बनत गेल्या, त्यांच्याबद्दल खात्री वाटत गेली की त्यांच्याकडचे प्रॉडक्ट्स चांगलेच असतात आणि मग मी ते प्रॉडक्ट्स कस्टमर्सना डायरेक्टली पाठवायला लागले। पण त्याच्याबरोबर झालं असं की प्रत्येक प्रॉडक्ट तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवणं कंपल्सरी असतं। सो कधी काय व्हायचं की माझे जे भारताच्या बाहेरचे कस्टमर्स असायचे त्यांना ते व्हिडिओज बनवणं कठीण व्हायचं, कारण त्यांच्या घरी त्यांचे पालक असायचे जे वयस्कर असतात वगैरे, तर त्यांना तशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं कठीण वाटायचं। सो त्यांनी मला सांगितलं की तू पुन्हा एकदा तुझे जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुझ्या घरी मागव, चेक कर आणि मग आम्हाला पाठव। सो मग साड्या माझ्या घरी मागवायला सुरुवात केली। मग त्यांनी असं म्हटलं की जसं तू साड्या मागवतेच आहेस तर मग आता फॉल पिको पण करून दे, का उगाच कशाला आईला किंवा बाबांना मार्केटमध्ये तेवढ्या करता पाठवायचं। सो तो तसं सुरुवात झाली आणि मग त्याच्याबरोबर हळूहळू कस्टमर्सचे ब्लाऊज शिवून द्यायचे किंवा त्याच्याबरोबर त्यांचं पूर्ण पॅकेज करायचं की परकर, मॅचिंग ज्वेलरी वगैरे। सो अशी ती ओव्हरऑल सुरुवात झाली। असं करत होते तरी सुद्धा माझा हा बिझनेस थ्रूआउट ऑनलाईनच आहे, म्हणजे मी कुठल्याही पद्धतीच्या साड्या स्वतःकडे स्टॉकमध्ये ठेवत नाही। अगदीच 2 किंवा 3 पद्धतीच्या साड्या माझ्याकडे स्टॉकमध्ये असतात, ते पण लोकांना सॅम्पल दाखवण्यासाठी किंवा कधी कधी काही जणांना अर्जंटली साड्या हव्या असतात की मला 2 दिवसात साडी हवी आहे, ह्या रंगाची हवी आहे, काळा धागा नको आहे वगैरे। टिपिकली काळा धागा नसलेल्या साड्या लोकांना फार पटकन हव्या असतात, म्हणजे कोणाला तरी गिफ्ट करायची असते किंवा देवीला खणाची म्हणजे साडीची ओटी भरायची असते वगैरे त्यासाठी। सो तशा पद्धतीच्या 1-2-4 साड्या माझ्याकडे अवेलेबल असतात। पण त्याच्या पलीकडे भारतातल्या सगळ्या प्रकारच्या साड्या मी ज्या विकते, म्हणजे 500 रुपयाच्या पॉवरलूमच्या साडीपासून किंवा ते 35,000च्या पैठणीपर्यंत त्या सगळ्या साड्या माझ्याकडे फक्त आणि फक्त ऑनलाईन असतात। जेव्हा कस्टमरला हवं असेल तेव्हा मी त्यांना फोटो पाठवते किंवा ते माझ्या आभा फॅशनच्या पेजवर बघतात आणि वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये पोस्ट केलेल्या असतात, त्या बघतात, ते मला कॉन्टॅक्ट करतात। त्यांना हवं असेल तर मी ती साडी विकत घेते। ती साडी विकत घेतल्यावरती माझ्याकडे मी चेक करते, त्या साडीमध्ये काही फॉल्ट असेल, काही प्रॉब्लेम असेल तर मी साडी ती बदलून घेते आणि मग मी ती चेक करून कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांना जिथे हवी असेल तिथे ती पाठवते। सो हा ओव्हरऑल माझ्या ही पद्धत आहे माझ्या साड्यांच्या बिझनेसची। सो त्यामुळे काय होतं, तुम्हाला मी जे साड्यांचे व्हिडिओ दाखवते ते अशा पद्धतीच्या कस्टमरच्या साड्यांचेच व्हिडिओ असतात। आता ही आयडिया सुद्धा मला माझ्या कस्टमर्सनीच दिली की वल्लरी तू आम्हाला साड्यांच्या बद्दल माहिती देतेस की ही साडी कशी आहे, फुगेल का नाही फुगेल, अंगावर बसेल का नाही बसेल, तर त्याच्यापेक्षा तू आम्हाला व्हिडिओज दाखवू शक्य असेल तर, आणि तसे सुद्धा तुझ्याकडे आमच्या साड्या येतात सो त्याचेच व्हिडिओ बनव। सो असाच कस्टमरने सल्ला दिल्यानंतर मला तो फॉलो करायलाच हवा होता आणि अशा पद्धतीने मी ते साड्यांचे व्हिडिओज बनवायला सुरुवात केली आहे। आणि त्याच्यामुळे एखाद्या साडीचा एखादाच रंग असतो, सगळ्या पद्धतीच्या साड्या मी तुम्हाला पटापट व्हिडिओज बनवून दाखवू शकत नाही, कारण मी तुम्हाला म्हटलं तसं भारतातल्या जवळजवळ सगळ्या पद्धतीच्या साड्या माझ्याकडे असतात। म्हणजे नेमिट पंजाब आणि हरियाणामधल्या फुलकारीच्या साडीपासनं जी हँड एम्ब्रॉयडरी असते किंवा मशीन एम्ब्रॉयडरी असते, तिथून खाली दक्षिणेकडच्या चेट्टीनाड साड्या कॉटनच्या किंवा कांचीपुरम साड्या किंवा व्यंकटगिरी साड्या, या सगळ्या साड्या, किंवा इथं गुजरातच्या अजरक प्रिंटच्या साड्या ज्या हँडब्लॉक प्रिंटच्या साड्या असतात, तेव्हा तिथून बंगालच्या कांथावरच्या हँड एम्ब्रॉयडरीच्या साड्या किंवा आसामच्या मेखला साड्या, या सगळ्या पद्धतीच्या साड्या तुम्हाला माझ्याकडे मिळतात। आणि एवढी सगळी व्हरायटी मी त्याचमुळे तुम्हाला
देऊ शकते, कारण मी त्या साड्या माझ्याकडे स्टॉकमध्ये ठेवत नाही. तर त्यामुळे मी तुम्हाला त्या म्हणजे जशा माझ्याकडे कस्टमरच्या साड्या येतात तसा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवते. कधी कधी साड्या खूप अर्जंटली पाठवायच्या असतात, त्यामुळे प्रत्येक साडीचा व्हिडिओही नाही बनवू शकत. ज्या साड्या माझ्याकडे जास्त वेळ राहणार असतात, ज्या लेट पाठवायच्या असतात कस्टमरला, तेवढेच फक्त मी व्हिडिओ बनवते. सो आय एम रिअली सॉरी की मी एका वेळेला तुम्हाला जास्त रंग नाही दाखवू शकत व्हिडिओमध्ये. कधीतरीच फार क्वचित असं होतं की एखाद्या कस्टमरनी 2-3 साड्या सेम प्रकारच्या घेतल्या, त्याच्यात वेगवेगळे रंग घेतले, त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकते. किंवा 2 वेगळ्या कस्टमर्सनी सेम पद्धतीची साडी घेतली 2 वेगळ्या रंगांची आणि त्या एकत्र माझ्याकडे आल्या आणि मी तुम्हाला ती दाखवू शकले. सो हे फार क्वचित वेळा होतं. सो त्यामुळे आय एम रिअली सॉरी की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळे रंग नाही दाखवू शकत, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडे साड्यांच्या ऑर्डर्स देता, त्यामुळे अशाच पद्धतीने मी तुम्हाला माझ्या साड्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. त्या साड्या मी स्वतः चेक करते. आजकाल तर मी सगळ्याच साड्या म्हणजे इव्हन भारतातल्या कस्टमरच्या साड्या सुद्धा मी माझ्याकडे मागवते, पूर्णपणे चेक करते आणि मग छान पॅकिंग करून तुम्हाला पाठवते. सो अशाच पद्धतीने आपला हे जे रिलेशन आहे ते कायम राहू दे आणि मी तुम्हाला शक्य तितक्या जास्तीत जास्त साड्यांचे व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करेन. आणि माझ्या ज्वेलरीच्या आणि म्हणजे ड्रेस मटेरियलच्या बाबतीतही असंच आहे की जेव्हा शक्य असेल तेव्हा मी तुम्हाला त्याचेही व्हिडिओ दाखवायचे मी बनवलेले. आणि ज्वेलरीच्या बिझनेसबद्दल परत कधीतरी बोलूया. तोपर्यंत बाय बाय. लवकरच घेऊन येते अजून एका साडीचा व्हिडिओ. भेट.